नमस्कार मंडळी, मी आपला लाडका संकेत गरज आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। ती तुम्ही पूर्ण बघा। टायरमध्ये हवा नव्हती, मग सार्थकने घेतला पंप आणि भरली हवा आणि निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला। गणपती बाप्पा मंगल मूर्ती होली माते की। आम्ही जायच्या आधी गावातील मंडळी फाट्या जमा करण्यासाठी आली होती। या लहान मुलांना बघून आम्हालाही खूप मजा वाटली आणि आम्ही पुढे निघालो। आम्ही उतरता शरद भाऊला लगेचच एक सुका लाकूड भेटला आणि तो लहान मुलांनी त्याला मदत करून ट्रॅक्टरमध्ये भरण्यास मदत केली। आतमध्ये जाताच अर्चन भाऊ एक लाकूड खेचत होता, पण तो पूर्णपणे अटकलेला होता। मग आम्ही तिघांनी मिळून त्या लाकडाला खेचायचा प्रयत्न केला, तरी तो निघत नव्हता। मग मी माकडासारखा वरती चढून त्या लाकडाला फ्री केला आणि त्यानंतर तो लाकूड खाली आला। खाली येताच लगेचच विचार न करता खांद्यावर मारून त्याला आम्ही तिघजण घेऊन ट्रॅक्टरच्या दिशेने निघालो। बघता बघता एक गंमतच झाली। गणेश दादाचा पाय सटकून गणेश दादा पडायला झाला आणि पूर्ण लोड हा माझ्या खांद्यावरती आला, तरी मी लाकूड न सोडता पुढे निघालो। भला मोठा लाकूड बघून अर्चन भाऊनी कुऱ्हाडच काढली आणि बघतोय तर काय, सुरुवातच। अर्धा लाकूड तोडल्यानंतर शरद भाऊने कुऱ्हाड हातात घेऊन हरिभाऊंना थोडी विश्रांती दिली। शरद भाऊला बघितल्यानंतर माझ्याही मनात आला आणि मीही कुऱ्हाड घेऊन लाकूड तोडायला लागलो। चौघांनी त्या लाकडाला वरती घेऊन लगेचच गणेश दादा कुस्ती पैलवान त्यांनी शरद भाऊ, हरिभाऊ आणि मी स्वतः खांद्यावरती मारून ट्रॅक्टरच्या दिशेने निघालो। लहान मुलंही तितकीच मेहनत करत होते। लहान मुलांमध्ये प्रत्येकाने लहान लहान लाकडं जमा करून ट्रॅक्टरमध्ये जमा केले होते। संध्याकाळची वेळ होताच आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर काही लाकडं आम्ही रोडवरती जमा केली। हवेचं काम चालू असल्यामुळे साईडला झाडांची कटिंग केली होती, त्यामधली काही लाकडं आम्ही होळीसाठी वापरली। गावामध्ये येताच लहान मुलांवरच्या चेहऱ्यावरचं हसू आम्हाला दिसायला लागलं आणि होळीच्या शेतामध्ये ट्रॅक्टर उतरवून ट्रॅक्टर खाली करायला घेतला। लगेचच शरद भाऊ, गणेश दादा, निखिल साबळे आणि मी होळी रचायला सुरुवात केली। शेणाने सारवून रांगोळी काढली।
बॉम्ब कोणी टाकलं? सगळ्या युट्यूबला जाणार सगळे.